महत्त्वाची अपडेट आपण बघूया। नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि जवळपास शहरातील 50हून अधिक लोकांना अग्निशमन दलाकडून मदतही घेतली जाते। मात्र त्याआधी महत्त्वाची आणि मोठी अपडेट सीएसएमटी वरून। सीएसएमटी स्थानकावर मराठा आंदोलकांची तुफान गर्दी सध्या जमलेली आहे आणि मराठा समाजानं शांतता राखावी असं जरांगे पाटील यांना आवाहन सुद्धा करण्यात आलंय आणि गरज असेल तरच सीएसएमटी स्थानकावरून प्रवास करावा असं आवाहन सध्या मध्य रेल्वेकडून करण्यात आलंय। नेमकं काय बोलतायत मध्य रेल्वेचे पीआरओ बघूयात। गार्ड आहेत, आपले ट्रेन मॅनेजर्स आहेत, सर्व ट्रेनमधनं प्रवास करणारे त्या सर्व ट्रेन मॅनेजर्सना याची सूचना दिलेली आहे की ही जी नवीन प्रवासी आहेत यांना कमी वेळामध्ये उतरणं हे शक्य होणार नाही। त्यामुळे सर्व गार्डला आणि जे मोटरमॅन आहेत त्यांना देखील ही माहिती आपण दिलेली आहे आणि ही त्यांना पहिलेपासून सांगण्यात आली, या सूचना त्यांना दिलेली आहे की जोपर्यंत सर्व प्रवासी सुखरूपपणे प्लॅटफॉर्मवर उतरत नाहीत तोपर्यंत कुठलेही जे ट्रेन मॅनेजर आहेत ते त्या गाडीला पुढे चालवण्यासाठी अनुमती देणार नाहीत आणि मोटरमननी देखील यामध्ये स्पेसिफिकली याच्यावरती लक्ष द्यावं की कुठल्याही प्रकारचा प्रवासी हा ट्रेनमधनं उतरण्याचा किंवा ट्रेन पकडण्याचा जो प्रयत्न करतो आहे अशा प्रवाशाला सोडणार नाही याची काळजी घेण्याची जी सूचना आहेत या मोटरमनला आणि सोबतच ट्रेन मॅनेजरना देखील देण्यात आलेल्या आहेत। शेकडोंच्या संख्येने हे सगळे आंदोलन स्टेशनवरती गर्दी करत आहेत, बाहेर मुसळधार पाऊस सुरू आहे, तर अशा वेळेला प्लॅटफॉर्म तिकीटचं जे काही कंपल्शन असतं ते आपण यांना ठेवलेलं आहे की त्यामध्ये सुद्धा आपण त्यांना समजलं जातं। आता सध्या जितकी गर्दी आहे या गर्दीच्या माध्यमातून आपण सध्या सगळ्यांना सुखरूपपणे कुठल्याही जे रेग्युलर प्रवासी आहेत त्यांना त्रास होणार नाही इतक्याच प्रयत्न आपण सध्या करतो आहोत। आता सध्या आपण प्लॅटफॉर्म तिकीट किंवा या बाकीच्या गोष्टींवरती सध्या आपण कुठल्याही प्रकारचा इन्सिस्टन्स केलेला नाही। यासाठी आपण साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये 240 पेक्षा अधिक आरपीएफ आणि जीआरपी कर्मचारी आणि सोबतच जवळजवळ 95 एमएसएफचे जे कर्मचारी आहेत आणि कमर्शियल विभाग, ऑपरेटिंग विभाग यांचे कर्मचारी जे आहेत हे नॉमिनेट केलेले आहेत। हे सर्व कर्मचारी प्रवाशांची जी मुवमेंट आहे ती सुरळीतपणे करण्यासाठी प्रयत्नरत आहेत। ह्या सर्व प्रवाशांचा हा प्रयत्न चालू आहे की यामध्ये हे कुठल्याही प्रकारे अडचण ही रेग्युलर प्रवाशांसाठी निर्माण होऊ नये। केवळ सीएसटीवरती गर्दी झाली तर इतरही कुठच्या प्लॅटफॉर्मवरती गर्दी झाल्याची बातमी आहे, पण चर्चगेटवरती गर्दी